शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्या हरभरा पिकाचं धुई धुके आणि धुवारीपासून आपण कशा पद्धतीनं संरक्षण केलं पाहिजे, काय काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण हे उपाययोजना केल्या पाहिजे, तीन बेस्ट पर्याय त्या ठिकाणी आपण पाहणार आहे। हे तीन पर्याय करून आपल्या हरभरा पिकाचं संरक्षण त्या ठिकाणी आपण करू शकतात। याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब अवश्य करा, म्हणजे शेती हितार्थ शेती उपयोगी माहिती आपल्यापर्यंत येत राहील। तर सध्या वातावरण पाहिलं तर धुई धुके आणि धुरेचं वातावरण त्या ठिकाणी आहे। आता सध्या पाहिलं आपण शेतामध्ये आहे हरभऱ्याच्या, सध्या वातावरणामध्ये धुई म्हणजे ते धुवारी असते, धुवारी पडलेली आहे। तर हे वातावरण आपल्या हरभरा पिकामध्ये अतिशय धोकादायक त्या ठिकाणी मानले जाते। कारण आता सध्या जर पाहिलं तर बरेचसे आपल्या शेतकरी बांधवांचे हरभरे जे आहेत हे फुलोरा अवस्थेमध्ये आहेत आणि या फुलोऱ्या अवस्थेमध्ये जर धुवारी पडली किंवा धुवारीचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकावर झाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकाचं होणार आहे। आणि या नुकसानापासून आपण कशा पद्धतीने वाचू शकतो, आपलं हरभरा पीक आपण कशा पद्धतीने वाचवलं पाहिजे, तर तीन पर्याय त्या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्यामधला जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे आपण सकाळी आपल्या शेतामध्ये येऊन तुषार सिंचन जे आपले स्प्रिंकलर असतात त्या स्प्रिंकलरनं त्या ठिकाणी आपण पाणी देऊ शकतो। म्हणजे स्प्रिंकलरचं तुषार सिंचनचं पाणी जेव्हा आपल्या हरभरा पिकावर पडणार आहे तर धुवारीचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकावर त्या ठिकाणी होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं क्षेत्र कमी आहे, म्हणजे हरभऱ्याची पेरणी जर आपण कमी क्षेत्रावर केली असेल तरच ही गोष्ट शक्य आहे। म्हणजे 1 ते 2 एकर जर क्षेत्र असेल तर त्या गोष्टी तर हे तुषार सिंचन पाणी आपण देऊ शकता, किंवा 8-10 एकर किंवा 15 एकर पर्यंत आपला हरभरा असेल तर मग हा उपाय आपल्यासाठी त्या ठिकाणी शक्य नाही आहे। आपल्याला बरेचशी शिपा त्या ठिकाणी चेंज करावं लागतील। तर त्यासाठी आपण दुसरा पर्याय त्या ठिकाणी पाहणार आहे, म्हणजे जे शिपा बदलू शकतात। तर सकाळी येऊन आपण 1 घंटा अर्ध्या घंटा जरी शिप दिली तर चांगला फायदा आपला होणार आहे आणि कमी खर्चामध्ये, म्हणजे याला खर्चच नाही। दुसरा पर्याय आणि दीर्घकाळ रिझल्ट देणारा पर्याय त्या ठिकाणी हा आहे, ते म्हणजे फवारणी। सध्या वातावरण पाहिलं तर धुवारीचं वातावरण आहे, म्हणजे शेतामध्ये आपण आहे तरी धुवारीचं वातावरण आपल्याला दिसत असेल, धुवारी पूर्णपणे धुवारी पडलेली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात भयंकर नुकसान आपलं हरभरा पीक फुल अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी होणार आहे। कारण एकतर हे फुल अवस्थेमध्ये असताना हे एकतर करपून जाणार आहे किंवा जळून जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्या हरभरा पिकाचं होणार आहे। तर आपल्याला एक चांगलं स्टँडर्ड बुरशीनाशक घेणं त्या ठिकाणी यामध्ये आवश्यक आहे। तर यामध्ये आपण BASF कंपनीचं प्रॅक्झर हे बुरशीनाशक येते, तर त्याचा वापर आपण करू शकता 10 ते 12 ml प्रति 15 पंपाडी। दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल आणि चांगलं बुरशीनाशक त्या ठिकाणी आपल्या या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम प्रॅक्झर त्या ठिकाणी करते। किंवा आपण बाहेर कंपनी नेटिव्ह सुद्धा या अवस्थेमध्ये काम करू शकता। खूप चांगले घटक नेटिव्ह मध्ये आहेत आणि चांगलं काम या फुलोरा अवस्थेमध्ये किंवा धुवारीच्या वेळेस नेटिव्ह जे त्या ठिकाणी करते। किंवा आपल्याकडे अजूनही कुठलं चांगलं फंगिसाइड असेल तर ते सुद्धा आपण या अवस्थेमध्ये याचा वापर करू शकता फवारणीच्या माध्यमातून। किंवा आपली फवारणी राहिलीच असेल तर या अवस्थेमध्ये आपण पूर्णपणे फवारणी, ज्यामध्ये त्यातलं अळीनाशक, टॉनिक आणि बुरशीनाशक, तर याचा सुद्धा वापर आपण यामध्ये करू शकता। म्हणजे हातोहात आपलं अळी नियंत्रण सुद्धा होईल आणि धुवारीपासून सुद्धा संरक्षण त्या ठिकाणी मिळेल। तिसरा महत्वाचा पर्याय आणि म्हणजे त्याला खर्चच नाही आहे आणि आपला कुठलाही शेतकरी बांधव हा पर्याय करून, हा इलाज करून आपलं पीक धुवारीपासून आपल्या पिकाचं संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो। तर हा पर्याय काय आहे, तर शेतकरी मित्रांनो, आपल्या घरी जे गाय, म्हशी, बकरी, शेळी, मेंढरी, बैल यांचं जे वेस्टेड कुटार असते त्यांचं जे वेस्टेड कुटार, वेस्टेड काळी कचरा हा आपल्याला शेतामध्ये आणून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पेटून द्यायचा आहे। या धूरमुळे, या धुपडीमुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, तर आता हे जे आपण पेटून दिलेलं आहे तर यामुळे आपल्या हरभरा पिकावर किंवा इतर कुठलेही पीक आपल्या शेतामध्ये असेल ज्याच्यापासून धुवारीमुळे आपल्या पिकाला धोका असेल तर पूर्णपणे एक लेअर आपल्या हरभरा पिकावर या धूरची त्या ठिकाणी होणार आहे आणि पूर्णपणे धुपूटची लेअर आपल्या हरभरा पिकावर तयार झाल्यामुळे धुवारीचा प्रादुर्भाव हा त्या धुपूटवर त्या ठिकाणी होणार आहे आणि आपलं जे हरभरा पीक आहे ते पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे आणि पाहिजे तेवढा धोका धुवारीचा आपल्या हरभरा पिकाला त्या ठिकाणी होणार नाही। म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपलं हरभरा पीक किंवा इतर कुठलंही पीक, हरभरा पीक आणि धुवारी यांच्यामध्ये हे जे धुपूट आहे याची लेअर त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि पाहिजे तेवढा धोका, पाहिजे तेवढं नुकसान धुवारीमुळे आपल्या हरभरा पिकाचं होणार नाही आहे आणि याला खर्चच नाही आहे। म्हणजे तुम्ही सांगा आता हे गोष्ट शेतामध्ये आणून आपण पेटून दिली, याला कुठला खर्च लागणार आहे? आपल्या घरचं जे कुटार आहे, जे आपण खतावरती किंवा इतर कुठे फेकतो ते आपल्याला आणून शेतामध्ये जागोजागी ढीक आपल्याला द्यायचं आहे। जेवढं मोठं आपलं क्षेत्र असेल तेवढं शेत जागोजागी याचे ढीक आपल्याला तयार करायचे आहे आणि ते पेटून द्यायचे आहे। तर ही प्रक्रिया आपल्याला केव्हा करायची आहे? सकाळी 5:30, 6 किंवा 6:30, 7 पर्यंत आपण शेतामध्ये यायचं आहे सकाळी आणि हे पेटून द्यायचे आहेत गंज, किंवा सायंकाळी 6 ते 7 दरम्यान आपल्याला हे गंज पेटून द्यायचे आहेत। किंवा आपल्याला जर धुवारी पडते असं माहीत असेल किंवा आपल्याला धुवारी दिसत असेल
आता सध्या पाला 5:30 त्या ठिकाणी वाजलेले आहेत आणि धुवारी आपल्याला पूर्णपणे दिसत आहे आणि म्हणून आम्ही शेतामध्ये आलेलो आहे. पूर्णपणे ढीग याचे आपल्या हरभरा पिकासाठी आपण करणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा योग्य माहिती मिळावी, त्यांचं पीक त्या ठिकाणी सुरक्षित व्हावं, त्याचं संरक्षण करावं, आज त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि या गोष्टीला कुठलाही खर्च त्या ठिकाणी लागत नाही आहे, म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शेतकरी हितार्थ खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, कामाची माहिती मिळावी आणि वेळेवर मिळावी, आज त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद. जय जवान जय किसान.